नमस्कार मित्रांनो. शेतकरी सन्मान योजना म्हणजेच PM किसान योजनेत आता मोठा बदल करण्यात आला असून शेतकऱ्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. या योजनेत आता एका कुटुंबातील एकाच सदस्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी काही कुटुंबात 2 व्यक्तीला या योजनेचा लाभ घेतला जात होता. वडील किंवा आई आणि त्यासोबतच मुलालाही या योजनेचा लाभ मिळत होता आणि काही बनवाबनवी करून या योजनेचा लाभ घेत होते. त्यांना आता या योजनेतून वगळण्यात येणार आहे. याची खातरजमा करण्यासाठी आता KYC करून पडताळणी केली जाणार आहे. यासाठी रेशन कार्डवरील KYC डाटाची मदत घेतली जाणार असून त्या रेशन कार्डवर जर 2 लाभार्थी दिसत असतील तर त्यातील एक लाभार्थ्याचे नाव या योजनेतून कमी केले जाणार आहे. या योजनेत ज्या शेतकऱ्याकडे 2019 पूर्वी जमीन आहे अथवा खरेदी केलेली आहे अशा शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो. रेशन कार्ड KYC झालेली आहे त्यावर आधारून PM किसान योजनेमध्ये एकाच कुटुंबातील पती पत्नी अथवा मुलगा मुलगी किंवा आई बाप पैकी 2 किंवा अधिक लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असतील तर यात महिला प्राधान्य म्हणून कुटुंब करता महिला सदस्य निवडून असेल तर लाभ दिला जाईल अथवा 2 पुरुष असतील तर एकाचे वगळून एका लाभार्थ्याला निवडले जाईल. याशिवाय आयकर भरणारे काही नागरिक असतील तर त्यांनाही या योजनेतून वगळण्यात येणार आहे. या योजनेसाठी KYC ही आत्ताच पूर्ण झाली असून त्याची छाननी ही लवकरच सुरू होणार आहे. ज्यांची KYC अजून झालेली नसेल त्यांनी KYC करून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. केंद्र सरकार या योजनेत कुटुंबातील एका व्यक्तीला वार्षिक 6,000 रुपये देत आहे. म्हणजे 4 महिन्याला 2,000 3 हप्त्यात देत आहे. ही रक्कम शेतकऱ्याच्या DBTद्वारे बँक खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत या योजनेच्या 18 हप्त्याचे वाटप झाले असून 19व्या हप्त्याची तारीख अंदाजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. पण फिक्स तारीख अजून PM किसान या वेबसाईटवर जाहीर झालेली नाही. याच योजनेवर अवलंबून राज्य शासनाने देखील नमो शेतकरी योजना चालू केली असून या योजनेतही वार्षिक 6,000 रुपयाचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातोय. राज्य शासन या योजनेत लवकरच बदल करून अधिकचे 3,000 रुपये वाढवणार आहे. धन्यवाद.